नमस्कार. आज मी तुम्हाला पालकाचा एका वेगळ्या पद्धतीने मी भाजी केली आहे. ती आज मी तुम्हाला शेअर करते. सो तुम्ही बघा लास्टपर्यंत व्हिडिओ. तुम्हाला ही भाजी अतिशय छान पद्धतीने मी करून दाखवणार आहे. सो ही भाजी माझ्या सासूबाईंनी मला शिकवली आहे. तुम्ही पण ट्राय करून बघा. खूप छान लागते टेस्ट. अगदी धाब्यावरची पालक भाजी खाल्ल्यासारखा फील होतो. ही भाजी आपण भाकरीबरोबर खाल्ल्यावर पण खूप छान लागते. इवन चपातीबरोबर पण तुम्ही खाऊ शकता. भात भाजी पण खाऊ शकता. खूप छान लागते. सो तुम्ही करून बघा ही रेसिपी. मी आता तुमच्याबरोबर ही शेअर करते. यासाठी मी सर्वप्रथम बारीक पालक चिरून घेतला. स्वच्छ 2 पाण्याने धुवून हा पालक चिरून घेतला बारीक. तो पालक घेतला आहे. त्यानंतर पालकमध्ये मी बटाट्याचे तुकडे घातले. साली काढून घेतले अगोदर बटाट्याच्या आणि त्यानंतर बटाट्याची तुकडी घालते. चौकोटी असे तुकडे करून घेतलेत मी. इथे मी एक बटाटा घातला आहे पूर्ण. त्यानंतर कांदा घालायचा. अर्धाच घातला आहे मी कांदा, जास्त वास येऊ नये म्हणून. त्यानंतर एक वांगी घातली आहे आणि टॅमॅटो घालायचा. अख्खा टॅमॅटो घालायचा चौकट तुकडे करून. त्यानंतर हवी असेल तर तुम्ही मिरची घाला, नाहीतर नाही घातली तरी चालेल. आणि पाणी घालून हे छान शिजवून घ्यायचं. मऊ शिजवून घेतलेलं आहे मी इथे. हे बघा अशा प्रकारे शिजवलेलं आहे. आता हे मी सगळं मॅश करून एकजीव करून घेणार आहे. पूर्ण भाजी पालक वगैरे सगळं मिक्स करून घेणार आहे व्यवस्थित. त्यानंतर इथे मी फोडणी करते. फोडणीसाठी सर्वप्रथम तेल घातले. त्यानंतर इथे मी मिरचीचा क्रश घेतला आहे. मिरचीमध्ये मी एक अद्रकचा तुकडा, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, जिरे आणि मिरची असा हा ठेचा बनवून घेतलेला आहे. तो यामध्ये मी तेलात ॲड करते आहे आणि छान परतून घ्यायचा. हा मसाला ठेचा जो आहे तो छान परतून घ्यायचा. छान कचरट वास जाऊ द्यायचा. त्यानंतर हिंग घालायचं. हिंग घालून झाल्यानंतर हळद घालायची आणि लाल तिखट घालायचं. हवं असेल तर घाला, नंतर नाही घातलं तरी चालेल. लाल तिखटामुळे कलर येतो छान. त्यानंतर इथे जो आपण भाजी शिजवून घेतल्या होत्या सगळ्या मिक्समध्ये, त्याचा पूर्ण मॅश करून घेते. थोडं एकजीव करून घेते अजून. आणि हे सगळं ह्यामध्ये घालून घ्यायचं. आपण पालकचं शिजवलेलं छान परतून घेते अजून. त्यात हे अशा प्रकारे घालून छान मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. आणि छान त्यामध्ये चवीनुसार अगोदर मी ते थोडासा टेस्टला गरम मसाला घातला आहे. वेगळा फ्लेवर येतो म्हणून इथे गरम मसाला घालायचा. चवीनुसार मीठ घालायचे. मीठ घालून झाल्यानंतर थोडंसं पाणी घालून हे एकजीव करून घ्यायचं. पाणी नाही घातलं तर चालेल. मी इथे पाणी नाही घातलं. छान अशी घट्टच ठेवली भाजी छान. अशा प्रकारे ही पालकची आपली भाजी एक वेगळ्या पद्धतीने केली आहे मी. पालक, बटाटा, वांगी मिक्स भाजी. सो तुम्ही करून बघा. अतिशय चविष्ट अशी ही छान ढाब्या स्टाईल पालक भाजी. अगदी पुरीबरोबर सुद्धा छान लागते ही भाजी आणि मुलंसुद्धा आवडीने खातात. गरम मसाला घातल्यामुळे एक वेगळा फ्लेवर पण आला आहे त्याला. अशा रीतीने ही माझी पालक भाजी मी रेडी केली आहे. सो तुम्ही ही करून बघा. तुम्हाला ही नक्की आवडणार. धन्यवाद.